त्याच्यासाठी आर्मी बिलकुल नाही आहे। तुम्हाला आर्मी जॉईन करायची असणार तर तुम्हाला शारीरिक मानसिक दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रगल करावं लागेल। नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। यारो नागपूर आर्मी रॅली भरती 2024। तर आज यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा तिसरा दिवस होता आणि आज 29 जुलैला या ठिकाणी ग्राउंड झालाय। आणि आज जे विद्यार्थी मित्रांनो, माझा या ठिकाणी मित्र आहे, तर यानं जे ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढलेली आहे बॅच नंबर 2 ची, ठीक आहे। तर काय काय या ठिकाणी यांच्या बॅचमध्ये प्रोसेस झाली, एका बॅचमध्ये किती मुलं सोडले, एका बॅचमधून किती मुलांना घेतलं, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज लागणार आहे की उद्या ज्या पण विद्यार्थ्यांचा ग्राउंड आहे तुम्हाला एक अंदाज लागणार आहे की आपल्याला या ठिकाणी कोणत्या बॅचमध्ये या ठिकाणी उभं राहता, कोणत्या बॅचमध्ये जास्त मुलं घेता, कोणत्या बॅचमध्ये कमी मुलं घेत आहे। हा विद्यार्थ्यांचा ग्राउंड या ठिकाणी 29 जुलैला होता। तर हे विद्यार्थी एक दिवस अगोदर या ठिकाणी आले होते। तर 28 जुलैला तुम्ही आले होते। 28 जुलैला आम्ही आलो होतो आणि या ठिकाणी रांगेमध्ये किती लागलो, किती वाजता लागलो? आम्ही 7 वाजतापासून लागलेलो होतो, कारण आम्हाला फर्स्ट ग्रुपमध्ये धावायचं होतं। पण आम्हाला फर्स्ट ग्रुपमध्ये धावायला भेटलं नाही, कारण त्यांनी बरोबर 100 चे ग्रुप बनवले होते। तर आज विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड कशा प्रकारे झाले 29 जुलै, तर याबद्दलच तुम्हाला संपूर्ण माहितीच्या माध्यमातून देणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून नागपूर एरोच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर आपल्यासोबत जे आहे ॲक्सिलेंटमध्ये यांनी रनिंग काढले, तर सर्वात अगोदर तुमचं नाव काय ते सांगा। माझं नाव अखिलेश हुलके आहे आणि मी वर्धा डिस्ट्रिक्टमधनं हिंगणघाट या गावी म्हणजे राहणारा आहे। तर आज कोणकोणत्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी ग्राउंड होतं? आज वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या मुलांचं ग्राउंड होतं। आणि आज किती मुलं या ठिकाणी ग्राउंडवर आले होते टोटल? 3 जिल्ह्यात आज टोटल आले होते 740 मुलं आपल्याकडे, म्हणजे एक्झामिनेशन कंप्लीट करून आलेले होते। तर तुमची जी बॅच होती ही बॅच कोणती होती? माझी बॅच होती 2 नंबरची, म्हणजे सेकंड बॅच होती। तर तुम्ही या ठिकाणी रांगेमध्ये किती वाजता या ठिकाणी रांगेमध्ये लागले होते या ठिकाणी, जेव्हा गेटच्या अंदर मुलांना? आम्ही म्हणजे रिक्रुटमेंट स्टार्ट व्हायच्या आधी म्हणजे 7 वाजतापासून आम्ही रांगेत होतो आणि 10:30च्या दरम्यान त्यांनी गेट ओपन करून आमचं हॉल तिकीट चेक करून त्यांनी आम्हाला आत घेतलं होतं। तर गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस कोणकोणते डॉक्युमेंट चेक करत आहे? एंट्रीच्या अगोदर त्यांनी आयडेंटिफिकेशन म्हणजे आधार कार्ड आणि आपलं जे हॉल तिकीट, आणि हॉल तिकीटमध्ये सोबत असताना आपला एक पासपोर्ट साईज फोटो, ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या होत्या। नोटरी वगैरे नाही, नोटरी वगैरे मागत होते। नोटरी नंतर डॉक्युमेंटेशनला लागणार, ते अंदर लागणार आहे। तर या ठिकाणी ह्या 2 डॉक्युमेंटवर या ठिकाणी विद्यार्थ्यांना एंट्री या ठिकाणी दिली जात आहे। आणि मागच्या वर्षी काय झालं होतं की मागच्या वर्षी जे 1600 मीटर रनिंग झाल्यावर त्यांनी उंची घेतली होती, तर ह्या वर्षी काय बदल या ठिकाणी पाहण्यात? ह्या वर्षी उंची त्यांनी म्हणजे उंची ते बरोबर घेऊन राहिलेले आहे। तसं सर्वात अगोदर घेत आहे, सर्वात अगोदर त्यांनी म्हणजे 170 सेंटीमीटरचा त्यांनी एक पाईप लावलेला आहे। त्याच्यामध्ये जो मुलगा येणार त्याची हाईट त्याला आत घेण्यात येत आहे। आणि जो पोरगा कटून राहिलेला आहे त्याच्यामध्ये डिस्क्वालिफाय होऊन राहिला, त्याचा वेगळा ग्रुप बनवून त्याला आणखी रनिंगसाठी म्हणजे त्याला बोलून राहिलेलं आहे, म्हणजे त्याला डायरेक्टली डिस्क्वालिफाय करून नाही राहिलेले आहे। 1600 मीटरसाठी त्यांची पण बॅच बनत, त्यांची पण बॅच बनून राहिली आहे। विद्यार्थी 170 सेंटीमीटर पेक्षा ज्यांची हाईट 170 सेंटीमीटर हाईट लावतात, 170 सेंटीमीटर हाईट लावत आहे। तर ज्यांची 170 सेंटीमीटर हाईट बसली नाही तर त्या विद्यार्थ्यांना वेगळी बॅच बसवल्या जात आहे आणि त्यांची सगळ्यात शेवट या ठिकाणी बॅच होत आहे, त्यांचं या ठिकाणी ग्राउंड होत आहे। तर हे तुमच्यासाठी चांगली संधी आहे, ठीक आहे। आणि जेव्हा या ठिकाणी तुम्हाला ग्राउंडच्या अंदर घेतलं तर तुम्हाला या ठिकाणी कुठं बसून ठेवण्यात आलं? सगळ्यात आधी आम्हाला ग्राउंडच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर एक आतमध्ये स्टेडियम होतं, इनर स्टेडियम होतं। तिथं म्हणजे पाऊस वगैरे काही लागणार नाही, बसायची चांगली सुविधा होती, पाण्याची पण सुविधा होती। आम्हाला इमर्जन्सी जर आमचा काही घात झाला धावताना आम्ही पडलो वगैरे तर मेडिकलची पण खूप चांगली सुविधा होती। आणि किती वाजेपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला बसून ठेवण्यात आलं? म्हणजे ग्राउंड किती वाजता, 1600 मीटर रनिंग किती वाजता तुमची स्टार्ट झाली? 1600 मीटर आमची झालेली आहे बरोबर 12:10-15 आमची 1600 मीटर स्टार्ट झालेली होती। तर या ठिकाणी 1600 मीटर रनिंग यांची ज्या विद्यार्थी मित्रांनो झाली होती, तर तुमच्या बॅचमध्ये 1600 मीटर रनिंगसाठी किती मुलं ते सोडत आहे? आमच्या बॅचमध्ये एका टायमाला 100 विद्यार्थी 100 मुलं सोडून राहिलेले आहे। आणि 100 पैकी ॲक्सिलेंटची किती मुलं त्यांनी घेतली? ॲक्सिलेंटमध्ये ते 15 मुलं पकडले आणि सेकंड पर्चीमध्ये त्यांनी पकडले 30 मुलं। तर टोटल 45 मुलं त्यांनी घेतले। तर एका बॅचमध्ये 100 मुलं सोडले आणि 100 पैकी जवळपास 45 मुलं या ठिकाणी घेतले। तर ॲक्सिलेंटसाठी काय टायमिंग या ठिकाणी देण्यात येतं? ॲक्सिलेंटसाठी त्यांनी फर्स्ट ग्रुपला जो टायमिंग दिला हा पूर्ण नोटिफिकेशनवर जो लिहून आहे त्याच्या यांनी दिला, पण जो आमच्या टायमाला जो टायमिंग दिला त्यांनी दिला बरोबर 5:20। जसा जसा ग्रुप आता वाढून राहिलेले आहे तसं ते टायमिंग कमी करून राहिलेले आहे। तर मी जे रनिंग काढलेली आहे 5:20 म्हणजे 5:20चा आमचा स्टॉप होता। त्याच्यानंतर त्यांनी 5:35 या 5:40 पर्यंत त्यांनी सेकंड ग्रुप पकडला, त्याच्यानंतर त्यांनी डायरेक्ट
स्टॉप करून दिलं. तर यांच्यापासून तुम्हाला एक अनुभव भेटते विद्यार्थी मित्रांनो, कारण की यांनी स्वतः सांगितलं आहे स्टार्टिंगमध्ये जे आहे टायमिंग जास्त दिलं जातं आणि शेवट ते कमी मुलंसुद्धा घेतात आणि कमी टायमिंगसुद्धा शेवटी या ठिकाणी देत आहे. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. ज्या पण विद्यार्थ्यांना रनिंग काढायची असेल, तुम्ही जेवढ्या लवकर या ठिकाणी रांगेमध्ये लागणार आहे तेवढ्या लवकर तुमचे जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी फिजिकल होणार आहे, जास्त बसून ठेवल्या जाणार नाही आणि जास्त मुलंसुद्धा तुमच्या याच्यात घेतले जाणार आहे आणि टायमिंगसुद्धा तुम्हाला चांगलं या ठिकाणी दिलं जातं. आणि ग्राउंडची त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे, आर्मीवाले कशा प्रकारे वागत आहे मुलांसोबत? ग्राउंडची खूप छान व्यवस्था झाली आहे, कारण तिथे ऑलरेडी चांगलं म्हणजे आपल्याला रन करायला मिळणार. कारण फक्त इतकंच आहे की ज्या मुलांना शूजवर धावायचं आहे तो शूजवर धावणार, ज्या मुलांना बिना शूजनं धावणार. पण मी बिना शूजनं धावलेलो, कारण बिना शूजनं जेव्हा आपण धावतो तेव्हा आपला टायमिंग खूप छान येतोय, टायमिंग पण खूप कमी भेटतोय. आणि जे मोटिवेट करून राहिलेले आहे, जे सोल्जर्स आपल्याला मोटिवेट करून राहिलेले आहे, जे उस्ताद आपल्याला चांगल्या प्रकारे मोटिवेट करून राहिलेले आहे, स्ट्रिक पण खूप छान आहे. आपल्याला खूप चांगल्या प्रकारे चेकिंग करूनच ते आत घेऊन राहिलेले आहे. आणि असं जर काही घडत असणार तर त्यांच्यावर खूप चांगली मोठी कारवाई पण होऊन राहिलेली आहे. असे कोणी सापडलेले नाही आहे, पण ते म्हणून राहिलेले आहे. आणि मुलं त्या ठिकाणी असे सापडत आहे का ज्यांनी म्हणजे वय कमी केलेलं आहे डॉक्युमेंटवर, असे मुलं सापडत आहे का अंदर? नाही, तसे तर माझ्या बॅचपर्यंत, कारण माझा काल पण नाही सापडले, पण जे माझा सेकंड ग्रुप म्हणजे सेकंड बॅच असल्यामुळे तसं काही घडलेलं नाही आहे. पण आता समोर माहीत नाही, माझं हाईट वगैरे सगळं झालेलं आहे. तर या ठिकाणी यांचं जे ॲक्सिडेंटमध्ये यांनी रनिंग मारलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, टोटल या ठिकाणी 45 मुलं घेतले बॅच नंबर 2 मध्ये, एक लक्षात ठेवा. आणि यांनी जे रनिंग काढल्यानंतर यांना एका त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे आणि बसून ठेवल्यानंतर त्यांच्या हातावर सर्वात अगोदर ॲक्सिडेंटचा सिक्का दिला जाता. ज्यांनी ॲक्सिडेंटमध्ये रनिंग काढली, ज्यांनी सेकंड ग्रुपमध्ये मारली, सेकंड ग्रुपचा सिक्का त्यांच्या हातावर दिला जाता. आणि हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जे टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे. त्या ठिकाणी फॉर्म वगैरे लिहून घेतला जात आहे. त्यानंतर लॉंग जम्प त्या ठिकाणी घेत आहे, झिगझॅग घेत आहे, त्याचबरोबर 10 पुलअप्सचा त्या ठिकाणी घेत आहे. आणि त्यानंतर हे झाल्यानंतर उंची त्या ठिकाणी घेतल्या जात आहे. उंची झाल्यानंतर छातीसुद्धा त्या ठिकाणी घेतल्या जात आहे. अशी संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी होत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली विद्यार्थ्यांनी रनिंग काढली का नाही, तर त्यांच्यानंतर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला कागदपत्र कोणकोणते लागणार आहे ते तुम्हाला सांगून देतो. 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी नसेल तर बोनाफाईड, त्याचबरोबर हॉल तिकीट, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल सुद्धा लागणार आहे आणि नॉन क्रिमिनल सुद्धा लागत आहे. त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट सुद्धा लागत आहे, त्याचबरोबर अनमॅरिड सर्टिफिकेट सुद्धा लागत आहे आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट सुद्धा लागत आहे आणि नोटरी त्या ठिकाणी लागत आहे. नोटरी कंपल्सरी झालेली आहे, पण आपल्याकडे जे मेन इम्पॉर्टंट सर्टिफिकेट, कॅरेक्टर सर्टिफिकेट अनिवार्य आहे, म्हणजे तिथं लागणार म्हणजे लागणार. आणि आपल्याकडे नसणार तर आपण डिस्क्वालिफाय पण होऊ शकतो. नोटरी सुद्धा या ठिकाणी लागणार आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि झेरॉक्स तुम्ही 2-2 याच्या काढून न्या, 2-2 झेरॉक्स न्या. एकच झेरॉक्स त्या ठिकाणी लागते, पण 2-2 झेरॉक्स राहू द्या, पडल्या काही प्रॉब्लेम येणार नाही. ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी जे विद्यार्थी उद्या या ठिकाणी भरती देण्यासाठी येणार आहे, तर त्यांना तुम्ही या ठिकाणी काय संदेश या ठिकाणी देणार आहे? जे उद्याला किंवा परवाला ज्यांची आता जे भरती राहिलेली आहे त्या सगळ्यांना मी एकच गोष्ट सांगणार, तुम्हाला सगळ्यांना बरोबर जेवढी तुम्ही प्रॅक्टिस केली त्या प्रॅक्टिसवर तुम्ही विश्वास ठेवा. स्वतः हिंमत खचवू नका आणि घाबरू नका. स्वतःला बरोबर तुम्ही मोटिवेट करत राहा. कोणाचं ऐकायचं नाही, कोणाही दलालाच्या याच्यात आपल्याला फसायचं नाही आहे. आणि मेन गोष्ट, रनिंगच्या आधी कोणतंही आपल्याला औषधी वगैरे घेऊन, कोणतंही इंजेक्शन वगैरे लावून आपल्याला काही पण स्वतःला हानी पोचवायची नाही आहे. याच्या आधीच्या 2022-23ला अशा खूप साऱ्या घटना घडलेल्या आहे आणि ते पण आर्मीचे जे मोठे मोठे ऑफिसर्स वगैरे आहेत ते सगळ्यांना मोटिवेट करत आहे की, आणि सगळ्यांना सांगून राहिलेले आहे की आपल्याला कोणत्याही औषधीचा आपल्याला गैरवापर करून धावायचं नाही आहे. त्याच्यामध्ये आपला खूप मोठा घात पण होऊ शकतो. मी बस सगळ्याला एकच संदेश देणार. तर या ठिकाणी भरती चांगल्या पद्धतीने होत आहे. मागची जी भरती होती, जेव्हा 2022ची जेव्हा भरती झाली होती, त्या भरतीमध्ये ते भरती चांगली होती की हे भरती चांगली होती? 2022मध्ये जे भरती झाली त्या भरतीमध्ये कसं आहे की जे कॅन्डिडेट होते खूप जास्त होते, कारण आधी एक्झामिनेशन नसल्यामुळे त्यांना खूप जास्त त्रास झाला. कारण किती मुलं सोडले त्यावेळेस? त्या टायमाला 485, 450 पर्यंत, 400च्या आतमध्ये कोणताच कॅडेट सोडायचं ना. 400 पर्यंत मुलं सोडायचे. तेव्हा खूप त्रास जायचा, मुलं पडायचे. मुलं किती घ्यायचे? मुलं त्या टायमाला फर्स्ट पर्चीमध्ये 5 ते 10 मुलं घ्यायचे, सेकंड पर्चीमध्ये मिनिमम 15 ते 10 ते 15, 25-30 पर्यंत मुलं घेतात. 25-30 मुलं. तर मागच्या भरतीपेक्षा हे भरती तुम्हाला कशी वाटत आहे? मागच्या भरतीपेक्षा हे भरती मला खूप छान वाटली. या भरतीमध्ये पूर्ण टाइम आपल्याला ARO देऊन राहिलेला आहे आणि सगळ्या मुलांना एक्झामिनेशन काढल्याच्या नंतर ज्याला कोणाला रनिंग कधी मारायला नाही मिळाली तो पण पोरगा रनिंग इथे मारून राहिलेला आहे. त्याची पण इथे इच्छा पूर्ण होऊन राहिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जर सगळे गट्स रिक्रुटमेंटच्या हिसाबानं कंप्लीट असणार तर तो पोरगा 100% लागणार. जसं मी ॲक्सिलेंट रनिंग काढलेली आहे, तर मी माझी हिंमत काही खचवली नव्हती. मी बिना शूजनं धावलेलो होतो बस. आणि आता काय विद्यार्थी कोणी म्हणते बा अग्निवीर आहे, 4 वर्षासाठी आहे,
तर तुम्हाला या ठिकाणी काय वाटते, चांगला आहे का, काय वाटते तुम्हाला? मला एकच म्हणायचं आहे की डिपार्टमेंटनी जे काही केलं, आता मी सरकारला पण दोषी ठरवणार नाही, पण जे काही डिपार्टमेंटनी केलं ते खूप चांगलं केलं नाही. खूप साऱ्या मुलांचं नुकसान करून ठेवलेलं आहे. पण डिपार्टमेंटनं एका आणि हे पण केलेलं आहे का आपल्याला एक शिकलेला सोल्जर हवा आहे. आतापर्यंत आपल्याला नॉन एज्युकेटिव्ह सोल्जर मिळायचा, पण आता आपल्याला जो अग्निवीरच्या यांनी पहिला जो फर्स्ट त्यांनी एक्झामिनेशन ठेवल्यामुळे आपल्याला म्हणजे ऑलरेडी म्हणजे शिकलेला ऑलरेडी टॅलेंटेड सोल्जर आपल्याला भेटून राहिलेला आहे. आणि सर विपिन रावत यांनीच हे योजना आधी ठरवायचे प्रयत्न केले होते, पण ते आज आपल्यासोबत नसल्यामुळे आज आपल्याला तरी अग्निपथ आल्यामुळे खूप मुलांचं नुकसान पण झालं. पण मी म्हणतो की अग्निपथ आल्यामुळे आपल्या इंडियाचा जो सोल्जर आहे शिकलेला पण मिळणार, मानसिक आणि शारीरिक या दोन्ही गोष्टीमुळे आपल्याला चांगल्या प्रकारे सोल्जर मिळू शकतो. ज्याच्यामध्ये खरंच हिंमत असणार तो 25 ते 70% येणार. जे काही आरक्षण आपल्याला समोर मिळणार आहे, ज्याच्यामध्ये नाही काही असणार त्याच्यासाठी आर्मी बिलकुल नाही आहे. तुम्हाला आर्मी जॉईन करायची असणार तर तुम्हाला शारीरिक मानसिक दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रगल करावं लागेल. आणि तुम्हाला जर आर्मी नाही काही जॉईन करायची आहे तर तुम्हाला सिटी पोलीस आहे, बाकीचं तुम्हाला जे काही करायचं आहे, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, तुम्ही तिथं जाऊ शकता. पण आपला जो जवान आपल्याला पाहिजे तो चांगल्या प्रकारे स्ट्रगल आणि मेहनती पाहिजे. कारण आपला जवान म्हणजे एक प्रकारचा वाघ आहे, तर वाघ आपण कोण्या गोष्टीने घेऊ शकत नाही. तर यासाठी अग्निवीर आणल्यामुळे खूप मुलांना त्रास पण झालेला आहे आणि माझ्या मताने खूप छान पण झालेलं आहे. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो, या विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया, ज्या विद्यार्थ्यांनी एक्सिलेंटमध्ये रनिंग काढली त्यांची ही प्रतिक्रिया होती. आणि अशा प्रकारे या ठिकाणी भरती झाली. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. यारो नागपूर आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.